दीदी तुझा हात असा नमस्कार दीदी तू असं इकडं कशाला करते. नमस्कार दीदी राहू दे खरंच भारी. सरळ ठेवा असं ताट म्हणजे मी आधी ठेवते तू तू असं काय करते. असं घे ना जरा मी असं ठेवते तू येऊन कर मला. असं ठेव असा असा वाकडा कशाला. सरळ सरळ रेडी हा 1 2 3 स्टार्ट. नमस्कार मंडळी. मला काय करायचं. तर आता व्लॉग आम्ही व्लॉग शूट करतोय. मम्मी तर आता आम्ही व्लॉग शूट करतोय आणि किती वाजलेत बघा. आता वाजलेत रात्रीचे 11:45. फक्त 11:15. तर तुम्हाला माहितीये मी जॉबला आहे. तर मी दिवसभर खूप बिझी असते. जॉबमुळे मला जमत नाही आणि दिवसभर जे लोक करू शकतात ते करत नाही का तर डिपेंडन्सी मुलीवर. फक्त घरात असतात ना त्यांना काय काम असतात. हे जॉबला जातात. तर मग आता जॉबमुळे आम्हाला शूट करायलाच वेळ भेटत नव्हता. मग आम्ही असं ठरवलं की चला संध्याकाळचं शूट करूया. तर मग आता रात्रीचे 11:15 वाजायला आलेत. ऑलमोस्ट 11:50 एकच मिनिट 11:50 झाले. तर आता आम्ही शूट करणार. काय शूट करणार आहे. शूट म्हणजे आमचा SM कट्टा कुकिंग चॅनल आहे. त्याच्यावर आमची मम्मी डिलिशियस रेसिपीज करते फ्रॉम महाराष्ट्र. कोणत्या भांडार तर पितळाचा. पितळने तांब म्हणतात त्याला. तेच ते मला बघायचं होतं काय हवा करते. पितळच म्हणतात ना. पितळ नाही याला तांब्याचं भांड म्हणतात. ठीक आहे चला मम्मी म्हणते म्हणून तांब्याचं भांड. चुकीच. ठीक आहे चालायचं कधीतरी चालतं. यु नो आय एम फ्रॉम यंग जनरेशन. काही चुका होणं व्हॅलिड आहे. बस तर मम्मी तू सांग कोणती रेसिपी बनवणार आहे आज रात्रीच्या 11:15 वाजता. पंजाब की स्पेशल बनवणार आहे. सांगणार नाही ते आपल्या ह्याच्यात बघायचं. अरे रेसिपीचं नाव तर सांग. वेगळं नाव. अरे नाही अरे रेसिपीचं नाव तरी सांग ऑडियन्सला. फक्त पंजाब स्पेशल बनवणार आहे बस. पंजाब ओके. पंजाब फ्रॉम द पंजाब आपली रेसिपी आहे ती सर सोका सांग मला. एक मिनिट मला रेसिपीचं नाव माहिती आहे. मी शूट करणार. सोका सांग. मी जस्ट त्यांना गंडवत होते. रेसिपी काय स पासूनच सोरो काहीतरी आहे. ठीक आहे पण माहित नाहीये. ठीक आहे आपल्याला इथेच व्हिडिओ सांगू. तर चला मग आपण शूटला सुरुवात करू. कॅमेरामॅन लाईट्स ऑन करो. कॅमेरामॅन सॉरी मी कॅमेरामॅन. लाईट्स ऑन करो. वाव व्हॉट अ ब्युटी. हे मला काहीतरी दाखवायचंय. वेट मी पुन्हा एकदा काहीतरी SM कट्ट्याच्या सेटअप साठी आणलेलं आहे. तू काय आणलं कधी. सूप ओरिजिनल सूप. कोण ते माझे कट्ट्यावर बसत नाही. बसवणार मला ह्या खूप छान. हे भातुकली आणतात आणि मी ओरिजिनल आणते. भातुकली नाही म्हणत ह्याला. सेटअप खूप क्यूट आहे आमचा. त्यामुळे त्याला छोट्या गोष्टी लागतात. या म्हणतात ते सगळं खरं असतं आणि दुसरे म्हणतात ते सगळं येडं असतं. मम्मी मी एवढा आणलंय. छान. तर मी हे खूप छान 3 याचा सेट आणलाय. छान. किती आणले सांग. मला सांग हे कशासाठी आणले 3. असंच लटकवायला फक्त. हे बघ लटकवायला आणले. कितीपर्यंत असेल अंदाज सांग. हिला बहुतेक सांगितलं नाही. सांगितलंय मी नाही मी नाही ऐकलं. सांग बरं अंदाजे 3 किती. अंदाजे 150 रुपये. चल सांगितलंय मी तुला. तू अशक्य आहे डायरेक्ट बोलणं. आमच्या यांची शपथ घेऊन सांगते. हिने मला नाही सांगितलं. मम्मी तू डायरेक्ट अंदाज लावला 25 असं नसतं. 25 किती होतं. नाही म्हणजे मी असा विचार केला जर एक हे मोठं आहे ते 100चं आहे. छोटं आहे ते 50. आणि त्यांनी मला एक फ्री दिलं त्याच्यावरती. का तर मी 2 घेतले.
झालं. मॅडम 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 शूट करायचं आपल्याला आज. मॅडम राहू द्या. मॅडम 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 राहू द्या. मम्मी काय झालं? हातात दे ना माझ्या, मला ते असं. आता हातात देऊन हे बघ इकडे बघ. जस्ट हे असं करायचं. पण मी करत होते ना. तर मम्मीला अशा प्रकारे कॅमेरा ऑन करायला जमलं नाही आणि कधी कधी रागात म्हणते मला सांग कसं कॅमेरा चालवायचा. म्हणजे आता ते स्टँडला लावलंय ना, त्याच्यामुळे मला काही कळलं नाही. नाही तर मी असं हातात थँक्यू मॅडम. मॅडम तिचे असे म्हणजे टिक टिक फटक. मॅडम थँक्यू मॅडम. सूप लावलेलं आहे आमच्याकडे 3 होते. एक इथे एक ठेवलं, एक इथे एक लावलंय आणि एक इथे एक लावलंय. हे कळत नाहीये चांगलं दिसतंय का नाही, पण आत्ताच्या पॉइंटला ठीक वाटतंय. चला मग आता मम्मीची कोणती पंजाब स्पेशल सांग रेसिपी आहे तिला सुरुवात करूया. तर इथं आमचं शूटला तयारी म्हणजे ऑलमोस्ट सगळी तयारी झाली. आता आम्ही शूटला स्टार्ट केले. थोडंसं मध्ये शूटला आम्ही शूटमध्ये घ्यायचं ट्राय करू, जसं जमेल तसं की नाही. आता तरी नाव सांग रेसिपीचं, काय चालू आहे. ही पंजाबची स्पेशल रेसिपी आहे सरले. हे काय असतं त्यात? थांब की सगळ्यांना रेसिपी बघू देत की. बघा रेसिपी बघा आणि पंजाब स्पेशल सरले बनवा. नक्की कॉन्फिडंट आहे? येस, टाकते. ए थांब, व्हिडिओ चालू नाही केला. इकडं राहिलं ना. ठीक आहे चल स्टार्ट. हा, जर तुम्हाला भीती वाटत असेल वडे बिडे टाकायचे तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. इथं ऑलमोस्ट आमचे आता एक वडा काढून झालाय. वडा नाही मग अरे हा काय सरले आता कलरफुल सरले. असे रंगबेरंगी सरले इथं तयार केलेत. आता बघा झाले 4 बरोबर तेवढ्या सगळ्या क्वांटिटी मध्ये. आणि आता त्याच्या सोबत असली भारी चटणी बनवतोय ना, दह्याची चटपटीत. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, पण त्याची रेसिपीचा शॉर्ट्स पडणार आहे, तो पण नक्की बघून तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा. आपल्या ऑडियन्सला सांग कुठे चालली. आता वाजले तर रात्रीचे 1. सगळं शूट आता बऱ्यापैकी उरकले आणि आपला जो सगळ्यांचा आवडीचा जो व्हिडिओचा पुढचा पार्ट असतो तो करतोय. तुम्ही पण त्यातले आहात का? बार घ्या खाऊन. आता थोडीशी मागे का काय कर, ती जी टिक्की आहे ना ती थोडीशी अलीकडे ओढ, कारण ती वरच्या भांड्यात आणि त्याच्यात त्याचा कलर मरून जातो आतमध्ये द्यायची. गाईज इथं आमचं ते चमचे फिरवलेलं डिलीट केलं. इकडच आहे मम्मी, ते इकडं आहे. हा, तर गाईज आमचा लास्ट पार्ट चाललाय शूट. एकदम खायचा आणि रिव्ह्यू द्यायचा. रेडी? हा. या ना, तुला पण चालते. मला नको चालू, मी खाते. आणि खरंच सांगा, 1 नंबर लागतंय बघ. खरं सांग, खोटं बोलू नको असं मला म्हणायचं. माझी मम्मी नेहमीच चांगलं करते. काय म्हणतो? सरले रेसिपी, पंजाब की सरले रेसिपी. पहिल्यांदा खाल्लं पाहिजे. मी पण पहिल्यांदाच खाल्लं. म्हणजे ना तो कचवट बटाटा आहे ना, तो जरा क्रिस्पी होतो ना, जब्बर. आणि मेथीचा कुरकुरीतपणा एकदम जबरदस्त लागते. नक्की ट्राय करून बघा. आणि आता आम्ही इथंच थांबतो. जय महाराष्ट्र. आपला व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. सबस्क्राईब करायला सांगितलं का? नाही. मग ते थांबा गाईज, मी येते सांगायला. इकडे बोला. हा, तर बघा ऍक्टिंग. अरे तू राही तर बाहेर. हा तेच. काय झालं माहितीये का? आता काय झालं तुम्हाला सांगू का? कट ऍक्टिंगचे कट. खरं तर सांगू का तुम्हाला काय झालंय? आता आपले सगळे ब्लॉग चालू झालेत. तुम्ही इथून पाठीमागचे 5 व्लॉग पडलेले ते नक्की बघा. आणि तुमचा असा मला पाठिंबा मिळाला ना, तर मी तुमच्यासाठी भारी भारी ब्लॉग घेऊन येणार आहे. म्हणजे मी आणि साक्षी, आमचं दोघींचं कॉम्बिनेशन एकदम खतरनाक आहे. माझ्यामुळे कॉम्बिनेशन चांगलं आहे असं माहिती आहे.
तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, दररोज मीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर पाठीमागचे व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि पाठीमागचे व्हिडिओ बघितल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर परत परत व्हिडिओ आपले येतील ते बघण्यासाठी आपले बेल आयकॉनला क्लिक करा. आणि हो, बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर आपल्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका, फक्त हसण्यासाठी आणि मज्जा करण्यासाठी. जय महाराष्ट्र.